लातूरला एका दिवसात काय खायचं हे सांगणारे एका मिनिटात. सकाळी सकाळी नाश्त्याला जा सूर्या दक्षिणला इडली चटणी खायला. अतिशय मऊसूत मुलायम तोंडात विरघळणारी इडली आहा, एका घासात 8 तासाचा प्रवास वसूल झालेला आहे. आणि त्यासोबत एकदम लातूर पॅटर्नची शेंगदाण्याची पातळ चटणी. टिकणार असेल तर डबाभर चटणी मी पुण्याला घेऊन जाईन, इतकी अप्रतिम चटणी आहे. आता मराठवाड्यात आहोत तर धपाटे तर खाल्लेच पाहिजेत. त्यामुळे संजय क्वालिटी रिफ्रेशमेंट मध्ये जाऊन गरमागरम धपाटे खा. बऱ्याच ठिकाणी धपाटे थालीपीठासारखेच लागतात, पण इथे तसं नव्हतं. ओवा मिरची याची इतकी सुरेख चव लागत होती आणि धपाट्याचं सर्विंग म्हणजे धपाटे थाळी वाटावी असंच होतं. त्यामुळे संजय क्वालिटीची क्वालिटी एक नंबर. मग इथला फेमस निलंगा राईस खायला जा गंज गोलाईमध्ये. तिथे गाड्यावर अनेक जण हा राईस विकताना तुम्हाला दिसतील. खरं सांगायचं तर हायजीन स्वच्छता काही बघू नका इथे, पण थोडा ड्राय आणि वेगळ्या प्रकारच्या मसाल्यांमध्ये बनवलेला भात म्हणून ट्राय करायला हरकत नाही. त्यानंतर मला सगळ्यात जास्त आवडलेला स्पॉट सांगणार आहे, पण त्याआधी फॉलो करायला विसरू नका. तर तोंड गोड करायला जा किसनराव तुळजाराम हलवाईमध्ये. इथे गरमागरम गुलाबजाम तिथेच उभं राहून खा, कारण ही चव घरी नेईपर्यंत चेंज होईल. इतका अप्रतिम गुलाबजाम आणि त्यानंतर इथला पेढा आणि अंजीर बर्फी मस्ट आहे. लय वजन वाढवणाऱ्या गोष्टी जाऊ दे तिच्या मायला. लातूरला आलात ना, बाकी काही नाही, फक्त इथे येऊन जा. म्हणजे इथे खाऊन जरी परत गेलं तरी प्रवास वसूल आहे. आता शेवट चाट आयटमनी करूयात. संगमेश्वर भेळला पाणीपुरी खायला जा. कांदा पात घातलेली पाणीपुरी मी सगळ्यात पहिल्यांदा इथेच खाल्ली. एकदम तिखट, ही मीडियम होती. तिखट तर मला टसकाच लागेल, मी खाऊ शकणार नाही. थोडीशी काळ्या मसाल्याची चव असणारी वेगळी पाणीपुरी होती. आता एका दिवसात याहून जास्त मी नाही खाऊ शकत, पण लातूरचे आणखी कुठले स्पॉट राहिले असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा.